आई गावाकडे वाटाण्याची हिरवी मिरची घालून आमटी बनवायची, जी की मला खूप आवडते. चला तर आपण पण आज आईच्या पद्धतीने गावरान झणझणीत अशी हिरव्या वाटाण्याची आमटी बनवूया. त्यासाठी सर्वात पहिले तर मी वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाले की त्यामध्ये सोललेले वाटाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून घेतला. हे थोडंसं भाजलं की वरून जिरे टाकले, तर थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकून हे एकदा परतून घेतलं. हे वाटाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जाडसर असं वाटून घ्यायचं. वाटण जाडसर ठेवलं की भाजीला चव खूप छान लागते. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकू, जिरे मोहरी टाकू, या कढीपत्ता टाकू आणि वाटलेलं मोठं असं वाटण त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची आणि गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने भाजीला चव खूप छान येते. वरून 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकू आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया. आपण वाटण बनवताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मीठ थोडंसं कमीच घालू. आमच्याकडे तर हिवाळ्यामध्ये ही आमटी खूप बनवली जाते. तुमच्याकडे पण बनवतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.